आपल्यासोबत माजी खासदार शिवाजी आढळराव. दादा, ज्या पद्धतीने आपण पाहतो की खरं तर आज शिवसंकल्पाची सुरुवात शिरूरमधून होते. आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातला महत्त्वाकांक्षी प्रकल्प, महत्त्वाकांक्षी जो प्रोजेक्ट आपण हाती घेतला आहे, मिशन 48, तिन्ही पक्षांना मिळून, महायुतीने मिळून, ह्या मिशन 48 अंतर्गत शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून होते. शिरूर लोकसभा मतदारसंघ यापूर्वी खासदारकीला, लोकसभेला शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळं सुरुवात शिरूरमधून होणं स्वाभाविक आहे आणि ती चांगल्या पद्धतीनं सुरुवात होताना आपल्याला दिसते. खरं तर एकंदर आपण पाहिलं की ज्या पद्धतीने आज इथं सुरुवात होते महासंकल्प अभियानाची, मात्र अमोल कोल्हेंनी या ठिकाणी आरोप केलेत की ही रस्सीखेच चालू आहे, महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतं. कारण की शिरूरच्या जागेसाठी भाजपने दावा केला आहे, शिंदे गटाने दावा केला आहे आणि अजित पवार गटाने सुद्धा दावा केला आहे. तिन्ही गटांचा दावा रास्त आहे. तिन्ही पक्ष एकत्रित बसून ठरवतील कुणाला जागा दिली जावी आणि जो निर्णय घेतील तो मान्य राहील. आता अमोल कोल्हेंनी काय बोलावं हे त्यांच्याकडं. महायुती आम्ही सगळं आमच्या पद्धतीनं व्यवस्थित करू, रस्सीखेच अशी काही नाही, प्रत्येकाची अपेक्षा आहे. मात्र एकंदरीत पाहतो की अजून महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढासुद्धा अजून अडचणीत आहे. शिरूरची जागा संदर्भात सुद्धा अनेक जण आग्रही भूमिका घेतात आहे. मात्र हा तिढा केव्हा सुटेल? तेच मी तुम्हाला सांगितलं, तो तिढा लवकरच सुटेल, एवढी घाई नाही आहे. त्यामुळं लवकरात लवकर तो तिढा सुटेल आणि ही जागा ज्याच्या वाट्याला जाईल त्यांनी आम्ही सगळेजण एकत्रितपणे काम करू. तर शिंदे गटाकडनं तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी आग्रही भूमिका धरताय. मात्र एकंदरीत आपण पाहतो की विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उमेदवार, वेगवेगळ्या पक्षाचे आमदार आहेत. हे गणित कसं जुळवणार तुम्ही? हे गणित आतापर्यंत जुळवत आलं. आता जरी 4 असले, ह्यापूर्वी राष्ट्रवादीचे 5-5 आमदार असायचे आणि मी एकटा, माझ्याबरोबर शिवसेनेचा एकच आमदार असायचा आणि तरी मी निवडणुका जिंकलेलो आहे. त्यामुळं 4 आमदार त्यांचे, मग कसं गणित जुळेल ते जुळत आलेलं आतापर्यंत तसंच जुळेल. नक्कीच आज खरं तर शिवसंकल्प अभियानाची सुरुवात या ठिकाणी होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय संबोधित करतील? या ठिकाणाहून शिवाजी आढळराव पाटील यांची उमेदवारी जाहीर करतील का? मुख्यमंत्र्यांनी काय संबोधित करेल? कारण ते राज्याचे मुख्यमंत्री, त्यांना राज्यामध्ये गेले 1.5 वर्ष काय कामगिरी केली, काय हिताचे निर्णय घेतले, जनहिताचे, ते लोकांपुढे मांडतील. राहिली माझी भूमिका, माझ्या उमेदवारी, मला वाटत नाही एवढी घाई आहे उमेदवारी जाहीर करायची. जेव्हा उमेदवारी जाहीर होईल तेव्हा होईल, तेवढी आत्ताच करण्याचा अर्थ नाही. नक्कीच आपण ज्या पद्धतीने पाहिलं की उमेदवारी जाहीर करण्याची एवढी घाई नाही आहे, जेव्हा जाहीर होईल तेव्हा होईल. मात्र असा संकल्प या ठिकाणी ज्या ठिकाणी पाहतो की खरं तर आढळराव यांनी व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे अभिजित मी सुनील तिकडे, TV9 मराठी, राजगुरुनगर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.